प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि आपण MPSCचा एक पेपर घेऊन आलो आहोत. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करा आणि आपण आता जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपल्याकडे की पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर बघा इथे काही ऑप्शन दिलेले आहेत आणि ते ऑप्शन आपण आता वाचू. बघा न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर डॉक्टर भांडारकर आणि न्यायमूर्ती KT तलंग. तर हे जे आहे 1, 2, 3 ते हे चारही म्हणजे खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया की इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? तर दुसऱ्या याचं जे उत्तर आहे ते आहे राजश्री शाहू महाराजांनी केला होता. त्यानंतरचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक तिसरा आहे की ब्राह्मणोत्तर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवर हत्यांचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला होता? तर बघा त्याचं उत्तर आहे कृष्णाजी भालेकर यांनी केला होता. त्यानंतर मालवी आणि या प्राचीन नाटकाच्या कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? त्याचं उत्तर आहे की शुंग आणि विदर्भ यज्ञसन घराण्याचे. प्रश्न 5वा बघूया आपण की वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? तर बघा निष्क, त्यानंतर कृष्णाल आणि शतमान हे 3 होते. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर येते पहिलं. गण आणि श्रेणी हे नव्हते. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण 6वा प्रश्न आहे आपल्याकडे की सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातली एक गूढ आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे कनिफनाथ, जे क्रमांक 4 हे त्याचं ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक आपण 7वा घेऊया की खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. जसं श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. याचं जे उत्तर आहे ते बघा सगळ्यात पहिले येते नेहरू अहवाल. तर सगळ्यात पहिले येते नेहरू अहवाल, त्यानंतर धारासना सत्याग्रह, पुणे करार आणि श्वेतपत्रिका हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 8वा बघूया. पुढील वाक्य रिकामी जागा यांच्या विषयी आहे. तर कोणाविषयी आहे आपण बघू. तर बघा हे सगळे जे वाक्य आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या मते आहे की ते महाराष्ट्राच्या शिक्षणातील महत्त्वपूर्ण म्हणजे भूमिका बजावतात. त्यांना वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले आणि केशवराव भावडकरांनी त्यांचे चारित्र्य लिहिले. तर हे अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9वा आहे की पुढील राजकीय संघटनांच्या कालानुक्रमे योग्य क्रम लावा. याचं जे उत्तर आहे ते बघा सगळ्यात पहिले पुणे सार्वजनिक सभा, त्यानंतर इंडियन असोसिएशन, त्यानंतर मद्रास महाजन आणि सगळ्यात शेवटी येते आपलं म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी. तर हे 4 क्रमांकाला येते. तर 10वा प्रश्न आपण घेऊया की खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला होता? तर याचं जे उत्तर आहे ते मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे हा जो निर्णय आहे हा साबरमती कराराने घेण्यात आला होता. 11वा प्रश्न बघू आपण की इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली होती? तर याचं जे उत्तर आहे ते बघा केरळ येथे स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केलं होतं? तर बघा पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर यांनी केलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे 13वा की खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? तर प्रश्न क्रमांक 13वा तर बघा हे अकबरबद्दलचे सगळे वाक्य आहेत. जशी कर्णापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन दिले आणि सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 14वा आहे
की खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण उत्तर भारतातील उठावांच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली, हे पण बरोबर आहे. 1857च्या उठावाचा फायदा होऊन भागोजी नाईक, काझी सिंग आणि नाईक उठावात सामील झाले, तर हे पण बरोबर आहे. काझी सिंग यांच्या सहकार्याने सरकारी जे खजिना आहे तो पोस्ट जाळले, तर हे पण बरोबर आहे. त्यामुळे सगळे हे बरोबर येते. प्रश्न क्रमांक आपण 15वा बघूया की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेले आहे. तर काय म्हटलं, वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी काय केलं की आपले जे विचार आहेत ते मांडले. तर फक्त न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोनच ऑप्शन आहे, म्हणजे उत्तर क्रमांक आहे आपला ते बघा पहिला. बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ हे येणार नाही. प्रश्न क्रमांक आपण 16वा घेऊ की घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. तर बघा, तर हे बरोबर आहे. नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामुळे वृक्षतोड कारणीभूत आहे, तर हे पण बरोबर आहे. पण फ्रान्सिस्को आणि मेट्स यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी म्हणून ओळखले जातात, हे अगदी चुकीचं आहे. 17वा प्रश्न आहे आपल्याकडे की मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास काय होते, रिकामी जागा मुक्त होते. तर यातून जे आहे ते नायट्रोजन डायऑक्साईड NO3 हे जे आहे ते मुक्त होते. प्रश्न क्रमांक 18वा आहे की ओझोन संदर्भात आपल्याला माहिती विचारली आहे. तर ओझोनला पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणतात, तर अगदी बरोबर. 1985मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले, हे पण बरोबर आहे. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन आहे, तर हे पण बरोबर आहे. आणि 1989मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली, तर हे पण अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आता 19 आहे की खालीलपैकी कोणत्या परिस्थिती मनोऱ्याचा प्रकार नाही. जसं संख्यांचा मनोरा आणि अन्नजारी मनोरा आणि इकडे आहे जैविक वस्तुमानाचा मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. तर खालीलपैकी कोणत्या परिस्थितीकेचा मनोऱ्याचा प्रकार नाही, तर बघा अन्नजळीचा मनोऱ्याचा प्रकार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे की काही प्रजाती नष्ट झाल्यानंतर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, तर त्यांना काय म्हणतात. तर बघा किस्टोन असं म्हणतात, म्हणजे हे असं किस्टोन असं म्हणतात. त्यानंतर बघा खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवलेला आहे हे नमूद करा. तर बघा D आणि F हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न आपण बघू. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवनसमूहाच्या जीवन, वाढ आणि विकास, मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्याचा प्रभाव होय. तर बघा पर्यावरणाची जी व्याख्या आहे ती कोणी केलेली आहे, ती विश्वकोश यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज पिठाचे साठे वितरित झालेले आहे. खालीलपैकी कोणते कारणे या खजिनांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहे. तर निफिरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता, तर हेच फक्त बरोबर आहे. बाकीचं सगळं चुकीचं आहे. आणि बघा भूगोलचे बरेचसे म्हणजे 200 ते 300 प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तुम्ही चॅनलला भेट द्या, तुम्हाला सगळं काही दिसून येईल. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईट खनिजांचे प्रमाण अधिक आहे. बघा लोह आणि बॉक्साईटची अतिशय जास्त माहिती, मृदेची माहिती एक स्पेशल असा व्हिडिओ तयार करून ठेवलेला आहे. तुम्ही चॅनलला भेट द्या आणि ते तुम्ही म्हणजे सविस्तररित्या माहिती जी आहे ते तुम्ही बघू शकता. तर जांभा मृदा हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपला 25 आहे की खालील 2 विधाने दिलेली आहे A आणि B. तर बघा त्याचं कारण आणि प्रतिपादन हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे आणि शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगांचे स्थानिकरण कापूस उत्पादन प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी केले जाते. तर बघा A आणि हे दोन्ही बरोबर आहे, पण त्याचं हे स्पष्टीकरण नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या प्रश्न क्रमांक 26वा. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलेले आहे. तर हे पिवळ्या रंगाने दर्शवलेले आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिन येतो. तर 22 डिसेंबरला उन्हाळी आयन दिन येतो. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे जे कारण आहे ते कारण काय आहे. तर बघा
वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी म्हणजे वायुभार प्रदेश निर्माण होतो, हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 29वा प्रश्न. म्हणजे पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात. त्याच्या मागचं कारण काय की पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावरती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. तर हे पहिलं त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. तर बघा, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्यांचा होणारा विस्तार, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपला 31 आहे की महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावर प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहे. जसं सातपुडा पर्वतरांगाकडून दक्षिणेकडून तापी पूर्ण खोरे, सातमाळ डोंगररांगाच्या गोदावरी आणि नदीचे खोरे, हरिश्चंद्र डोंगर आणि त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आणि शंभू महादेव डोंगर त्यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे. तर हे वरील सगळं काय आहे, बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. त्याचं जे मागचं कारण आहे ते आहे की सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती करणामुळे ती वक्राकार झालेली आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 33 घेऊया. गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. याचं मागचे जे कारण आहे ते कारण आहे की ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितीकरणात वाहतूक खर्चांचे योगदान महत्त्वाचे असते, हे त्यांनी सांगितलेले आहे. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते विधाने हे संकेतनाचा वापर करून उत्तर लिहा. तर बघा, केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. रिकामी जागा ह्या पदार्थांच्या प्रतिरोधकता निर्णायक तापमानांच्या खाली 0 होते. तर याचं जे उत्तर आहे तर अतिवाहक पदार्थांच्या प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये किती प्रतिमा तयार होतील. तर बघा, त्याचं 9 प्रतिमा तयार होतील. त्यानंतरचा प्रश्न, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तर तेव्हा काय होते असं विचारलेलं आहे. तर बघा, त्याचं उत्तर आहे की अणुअंक 2ने कमी होतो आणि अणु वस्तुमानांक हे 4ने कमी होतो. मुलाचा ताप 104 म्हणजे 104 अंश आहे आणि ते तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे. तर बघा, 40 सेल्सिअस असं त्याचं उत्तर येते जर 104 अंश असेल तर. त्यानंतरचा प्रश्न आहे 41 की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर बघू आपण की ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त हे आहे. त्यानंतरचा 42वा प्रश्न आहे बघा, जीवनसत्व म्हणजे अजीवनसत्व जी कमतरता भासली तर रातंधळेपणा होतो. ड जीवनसत्वामुळे मृत्यूच रोग आहे तो होतो. नंतर क जीवनसत्वामुळे स्कर्वी होतो आणि B12 जीवनसत्व जर कमी असेल तर त्याचं जे उत्तर आहे ते येते 3 रक्तक्षय. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की ॲग्विना ट्रिटिसी हा रिकामी जागा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. तर हे गहूवर आढळणारा म्हणजे परजीवी नेमाटोड आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास. तर बघा, मोलस्कांचे कवचचा अभ्यास आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की मोलस्का वर्गीय प्राणी मृदकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. तर हे बघा,
ते प्राणीसदृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे आणि सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममितीय असतात आणि त्यांना मांसल पाय असते, पण ते फक्त जमिनीवरच राहतात हे अगदी चुकीचं आहे. त्याचं जे उत्तर आहे ते आहे ते. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे 46वा. आणि बघा, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होतो? तर मध्यस्थांचे निर्मूलन, कुळ पद्धती, जमीन धारणेचे कमाल मर्यादा निश्चिती आणि भूधारणांचे एकत्रीकरण हे सगळं त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखालील नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. त्यानंतरचा आपल्याकडे प्रश्न आहे की संतुलित वृद्धी दराचा उद्देश रिकामी जागा हा असतो. म्हणजे उद्देश काय आहे त्यामागे की उत्पन्नाच्या वृद्धी दर, त्यानंतर उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता. नागरीकरण म्हणजे तर शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण करणे म्हणजे हे नागरीकरण होय. 50वा प्रश्न आहे की अटल पुनरुज्जीवनीकरण व शहरी परिवर्तनीय अभियान AMRUT म्हणजे अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे? तर बघा, ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते हे चुकीचं आहे. आणि जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितचा गुणांक रिकामी जागा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेक अंकांनी बहुमित दरिद्र मानले जाते. तर तो जो टक्का आहे तो टक्का किती आहे? तर बघा, तो जो टक्का आहे तो आहे 33.3. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील म्हणजे पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जाते आणि त्यातील अधिक महत्त्वाचे आहेत. ते काय महत्त्वाचे आहे? व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा हे खूप महत्त्वाचं आहे. वित्तीय योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. तर बघा, आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता, बेकारी निर्मूलन, उत्पादन विषमता आणि गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण आणि सर्वसमावेश साक्षर वृद्धी हे सगळं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे की योजना निर्मिती यशासाठी पुढील बाबींची गरज असते. तर कशाची गरज असते? योजना निर्मिती, नियोजन आयोग आणि आकडेवारी, उद्दिष्ट, लक्ष्य आणि अग्रभवन, निश्चिती, अभ्रष्ट कार्यश्रम प्रशासन आणि योग्य विकास धोरण आणि प्रशासन, काटकसर आणि शिक्षणाचा पाया हे सगळं त्यासाठी महत्त्वाचं आहे. एकदा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान रिकामी जागांचे आहे. तर कोणाचे आहे हे विधान? तर रॅग्नर नॉक्स यांचं आहे. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार रिकामी जागांमध्ये संतुलनाची गरज आहे. तर कशाची गरज आहे त्यामध्ये? की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये संतुलनाची गरज आहे. तर फक्त त्याचं उत्तर येते. त्यानंतर शुम्पेटर यांच्या मते, तर शुम्पेटरने काय सांगितलेलं आहे? बघा, शुम्पेटरने सांगितलेलं हे दोन्ही वाक्य जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते येते ओ. आणि रंगराजन समिती 2014ने वर्ष 2011 ते 12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च, रिकामी जागा शहरी भागांसाठी आणि रिकामी जागा ग्रामीण भागासाठी निश्चित केली. तर रंगराजन समितीने किती निश्चित केलेली आहे ते सांगा. तर बघा, 47 रुपये आणि 32 रुपये निश्चित केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? तर बघा, प्रधानमंत्री जन धन योजना ही योजना जी आहे ती आणलेली आहे. जेंडर बजेट म्हणजे काय? तर जेंडर बजेट म्हणजे काय होते की सामान्य अर्थसंकल्पनात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी असणे म्हणजे जेंडर बजेट होय. त्यानंतर 0.10 m जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा? तर बघा, याचं जे उत्तर आहे ते 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. 62वा प्रश्न आहे आपल्याकडे. आणि जसं 1.5 m MH2 आणि SO4च्या 10 DM3 द्रावणापासून तर हे द्रावण कसे बनतात? तर याचं जे उत्तर आहे दिलेल्या द्रावणात 20 DM3 पाणी घालून बनलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63
आकाराबद्दल कोणता जे पर्याय आहे ते अचूक विचारलेला आहे, तर हे जो पर्याय आहे तो अचूक आहे. प्रश्न क्रमांक 63 येते चौथं. NH3 पिरॅडिमल आणि BF3 प्लेनर हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो? तर बघा इथेनमध्ये हा 80% कार्बन असतो. त्यानंतर 65वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 0.23 आणि 66वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहिलं. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे 67वा की चुकीची जोडी शोधा. तर 67 जे उत्तर येते ते बघा कंपोसिटी आणि क्यूल CAC ते त्याचं उत्तर आहे. बाकीचे हे सगळं काय आहे बरोबर आहे आणि चुकीची जोडी आहे ते आपण शोधलेली आहे. 68वा प्रश्न आहे की प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते? तर प्रश्न क्रमांक 68चं जे उत्तर आहे ते NADPH आणि ATPची निर्मिती करणे हे त्याचं उत्तर आहे. एन्झाईमचे अग्रलेखा रिकामी जागा हे आहे तर काय आहे झायमोजेनस हे आहे. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर बघा हे जे बघा म्हणजे विक्रे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहे. त्यानंतर जैव रासायनिक अभिक्रिया गती देते. त्यानंतर विक्रेपासून प्रथिनेपासून बनते आणि अमायलेज हे विकर स्टार्चपासून बनलेलं आहे. हे सगळं बरोबर आहे, पण हे जे आहे क हे चुकीचं आहे. त्यानंतरचा 71वा प्रश्न आपण घेऊया. खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाहीत? तर बघा मंत्रिमंडळ राज्यांच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही, तर हे विधान त्यामध्ये समाविष्ट नाही. बाकी सगळे जे विधान आहेत ते समाविष्ट आहे. त्यानंतरचा 72वा प्रश्न आहे आपल्याकडे. बघा अ, क आणि ड भारतीय म्हणजे व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते तो कोणकोणत्या कारणाने येते? तर अ, क, ड या कारणाने येते. ब हे त्याचं उत्तर नाही. तर बघा व्यक्तीने स्वइच्छे अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तरी संपुष्टात येते. फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळाले आहे भारतात म्हणजे भारत सरकारचे समाधान झाले तर हे संपुष्टात येते. आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्टा दाखवली असेल तर हेही असं म्हणजे समाधान म्हणजे नागरिकत्व ज्याचे संपुष्टात येते. पण व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्यात 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 73वा आहे. बघा 73वा आहे की जसं अ, ब आणि क आणि ढ तर खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहे? खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत? त्या सगळ्या जोड्या काय आहे योग्य? उपराष्ट्रपती पद, कॅनडाकडून केंद्र सरकारची युनियन ही संघटना, दक्षिण आफ्रिकाकडून राज्यसभा निवडणूक पद्धती, आयर्लंडकडून विशेष कामगिरी केलेल्या सदस्याची नामनिर्देशन पद्धती हे सगळं काय आहे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 74 आहे की संसदीय राजभाषा समितीचे जे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेचा वापरात झालेला प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75वा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते व्यवस्थित दिलेलं नाही आहे किंवा हा प्रश्न जो आहे ते कॅन्सल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 76 आहे की बिगर घटनात्मक संस्था कोणती किंवा काय? तर बघा नीती आयोग हे बिगर घटनात्मक पद्धत आहे आणि केंद्रीय माहिती आयोग हे बिगर घटनात्मक संस्था आहे. बाकी राज्य वित्त आयोग हे काय आहे? दोन्हीचे दोन्ही घटनात्मक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77वा आहे आपल्याकडे. बघा लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी. हा प्रश्न अगदी मला वाटते प्रत्येक एक्झाममध्ये आल्यासारखा आहे, त्यामुळे तुम्ही यावर विशेष लक्ष द्या की त्याने लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला या सुधारणा केल्या. त्यानंतर सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वांचे तपशील सादर करण्याचा तरतुदी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली, तर हेही बरोबर आहे. पण सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदांची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले, हे चुकीचं आहे. आणि दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वांचे तपशील 30 दिवसात सादर करण्याचा
कालावधींची तरतूद हटवण्यात आली आहे, तर हे पण बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की 78वा. तर बघा, राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांचा हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, हे पण आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहभाग घेऊन सल्ला देणे, हे पण बरोबर आहे. आणि संरक्षण, कल्याण, विकास, प्रगती यासंबंधी कार्य पार पाडणे, हे सगळं काय आहे? बरोबर आहे. 79वा आपला प्रश्न आहे की चुकीची जोडी. बघा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी CPIM हे 1964ला स्थापन झाली, हे अगदी बरोबर आहे. आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI हे 1926ला झाली, हे अगदी काय? चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 80. तर बघा, भाग 1 हे कशाच्या संदर्भात आहे? संघराज्य आणि त्यांचे कार्यक्षेत्र. त्यानंतर भाग 3 हे मूलभूत हक्क. भाग 9 हा कशाच्या संदर्भात आहे? पंचायत राज. आणि भाग 2 हा कशाच्या? नागरिकत्वा संदर्भात आहे. त्यानंतर 81वा प्रश्न आहे आपला. बघा, सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. तर 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्यातील प्रश्नांसंबंधी घटनेतील तरतुदी आहे की सामान्य कायदा करून संसद बदलू शकते, तर हे बरोबर आहे. बघू की स्वामित्व योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते खालीलपैकी कोणकोणते उद्दिष्ट आहे? तर 82चं बघा, जसं ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, शहरी नियोजनासाठी अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदणी तयार करणे, हे चुकीचं आहे. त्यानंतर मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, हेही बरोबर आहे. आणि मालमत्ता कर निश्चित करणे, हेही बरोबर आहे. त्यानंतर लोकसभेचा जो शून्य प्रहर समजला जातो ते काय आहे? तर 83चं जे उत्तर आहे ते आहे की प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वी वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. आणि शून्य तासाबाबत नियमात कोणताही तरतूद नसल्याने त्या कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. तर अ आणि ड हे दोन्ही बरोबर आहे. भारतातील केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर शेतजमिनी आणि व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे, तेही बरोबर आहे. आणि पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे. बाकी करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, तर हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 85वा आहे. आणि बघा, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे? तर बघा, अनुच्छेद 51A नुसार मूलभूत कर्तव्य आहे, तर हे चुकीचं आहे. अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती, हे बरोबर आहे. 352 नुसार म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, हेही बरोबर आहे. आणि 123 नुसार वटहुकूम, तर हेही बरोबर आहे. 85चं अगदी बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. त्यानंतर 86चं येते प्रश्न क्रमांक 86वा. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात समाविष्ट करण्यात आला? तर मिझोरममध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते आणि ते मूळचे छत्तीसगडचे आहेत, हे तिन्ही काय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भातील खालील विधाने तपासा. तर बघा, या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान हे नेमणूक करण्यात आले, तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे आणि कुपोषण असलेल्या देशामध्ये राबविण्यात येते, अगदी बरोबर आहे.
आणि अँटनी क्विंग्ली यांची निवड करण्यात आली, तर हे चुकीचं आहे. त्यानंतरचा आपल्याकडे प्रश्न आहे 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यांच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? तर बघा, जसे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ, त्यानंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ आणि संत कशिबा गुरव युवा आर्थिक विकास मंडळ, मराठा दुग्ध विकास मंडळ हे करण्यात आलेली. खालीलपैकी कोणते शहर 2023 मध्ये 5व्या आशियन इंडिया बिझनेस समिट हे म्हणजे समिटचे यजमान होते? तर याचं जे उत्तर आहे आपल्याकडे क्वालालंपूर हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91 आहे की सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधाने ओळखा. तर हे जे तीर्थक्षेत्र आहे ते आहे की हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे आणि ते तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे. सम्मेद शिखरजी, बाकीचे जे आहे ते चुकीचं आहे. तुर्की या देशातील भूकंपांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? तर बघा, ऑपरेशन दोस्त हे मिशन राबवलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते ऑपरेशन दोस्त हे आहे. त्यानंतर बघा, US COP15 संदर्भातील खालीलपैकी कोणते बरोबर विधान किंवा विधाने बरोबर आहे? तर बघा, या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली, तर बरोबर आहे. त्यानंतर US COP15चे अध्यक्षपद होते, तर हेही बरोबर आहे. आणि धोक्यात आलेल्या प्रजातींना संरक्षणासाठी हवामानाचे बदलांचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, तर हेही बरोबर आहे. आणि हे जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणी नवीन दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023चे उद्घाटन केलेले आहे? तर श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा की भक्ती कुलकर्णी, साक्षी कुमारी आणि लक्ष्य सेन यांचे कोणकोणते खेळाडूमध्ये आहे ते बघू. तर बुद्धिबळमध्ये भक्ती कुलकर्णी, कबड्डीमध्ये कुमारी आणि लक्ष्य सेनमध्ये हे बॅडमिंटन आहे. प्रश्न क्रमांक 95 तिसरं. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 96 की मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण DFRDAचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले? तर 96चं जे उत्तर आहे ते दीपक मोहंती यांना नियुक्त केलेलं आहे. 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2022 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघा, कटारा जम्मू काश्मीर येथे आयोजित करण्यात आली. तर 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2022 कटारा येथे जम्मू काश्मीर येथे आयोजित करण्यात आली. बघा, युनेस्कोने 2023 आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला? तर अफगाणिस्तान यांना समर्पित केलेला आहे. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळलेला आहे? तर बघा, ऑस्ट्रेलिया या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटावरून काढलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे 2023 पद्मश्री पुरस्काराबाबत जोड्या लावा. तर रमेश पतंगे साहित्य आणि शिक्षण, महेश पाल विज्ञान आणि अभियांत्रिकी, उमाशंकर पांडे समाजकार्य आणि परशुराम खुणे हे कला. तशा प्रकारे आपण 100 प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहे. 2023चा हा प्रश्नसंच आहे. तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.